डोक्याला म्हणजे मेंदूला इजा झाली तर नक्की शस्त्रक्रिया कधी करायची? सिटी स्कॅनचं महत्त्व काय? ऑपरेशनचा निर्णय डॉक्टर कसा घेतात? किंवा मेंदूतील दाब वाढणं म्हणजे नक्की काय? तर मेंदूला इजा झाल्यानंतर जे काही क्लिष्टता असतात तर त्या सगळ्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. डोक्याला मार लागल्यानंतर एक निर्णय, शस्त्रक्रिया का फक्त निरीक्षण? तर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असतो आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कारणीभूत असतो. तर डॉक्टर नक्की हा निर्णय कशाच्या आधारावर घेतात, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. डोक्याला होणारी इजा ही कधी अतिशय सामान्य असते तर कधी वैद्यकीय आपत्कालीन आणीबाणीची परिस्थिती असते. ही इजा सौम्य कन्कशन पासून ते जीव घेण्या मेंदूच्या दुखापतीपर्यंत कुठल्याही पातळीची असू शकते. रुग्ण रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांचा पहिला प्रश्न बहुतेक वेळा एकच असतो की शस्त्रक्रिया करावी लागेल का? पण याचे उत्तर पटकन हो किंवा नाही म्हणणे इतकं सोपं नसतं. डोक्याच्या जखमेचा उपचार हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. सर्वप्रथम म्हणजे रुग्णाचे निदान, त्यानंतर येतात तपासणीतील निष्कर्ष आणि कालांतराने येतात ते रुग्णाच्या परिस्थितीत होणारे बदल. अनेक वेळा शस्त्रक्रियेपेक्षा काटेकोर निरीक्षण आणि औषधोपचार हे अधिक सुरक्षित ठरतात. मात्र काही प्रसंगी तातडीची शस्त्रक्रिया हा जीव वाचवण्याचा आणि मेंदूचे कार्य टिकवण्याचा एकमेव मार्ग असतो. डोक्याच्या जखमेचे स्वरूप, साधारणपणे डोके किंवा मेंदूच्या ज्या दुखापती असतात त्या सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाच्या असं आपण म्हणू शकतो. ज्या सौम्य स्वरूपाच्या असतात त्याच्यामध्ये साधारण कन्कशन सारख्या इंजुरी असतात, त्याच्यामध्ये रुग्णाच्या तक्रारी ह्या अतिशय किरकोळ असतात. उदाहरणार्थ डोकेदुखी, उलटी होणं, चक्कर येणं, तोल जाणं, पण याच्यामध्ये रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर असतो. तर ज्या तीव्र स्वरूपाच्या इंजुरी असतात त्याच्यामध्ये रुग्ण बेशुद्ध असतो. रुग्णाच्या बुबुळाची जी काही रिॲक्शन आहे लाईटला तर त्याच्यामध्ये बदल घडलेला असतो. रुग्णाचे व्हायटल जे आहेत तर ते अनस्टेबल असतात. तर त्यामुळं आपण जे काही रुग्ण आल्यानंतर रुग्णाचा असेसमेंट करतो तर त्याच्यामध्ये रुग्णाच्या इजेचं सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा स्वरूपामध्ये वर्गीकरण होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यानुसार रुग्णाला मग ICU मध्ये दाखल करायचं का जनरल वॉर्डमध्ये दाखल करायचं तर हे ठरवलं जातं. महत्वाची बाब म्हणजे लक्षणांची तीव्रता ही नेहमीच मेंदूतील अंतर्गत जखमेच्या तीव्रतेशी सुसंगत असेलच असं नाही. रुग्ण बाह्यदृष्ट्या स्थिर वाटू शकतो पण कवटीच्या आत धोकादायक रक्तस्राव असू शकतो. त्यामुळे मेंदूचा सिटी स्कॅन हा उपचार अत्यंत महत्वाचा ठरतो. आता शस्त्रक्रियेची गरज नसते कधी. समजा मेंदूला एक कवटीला फक्त क्रॅक आहेत पण रक्तस्राव नाहीये, किंवा मेंदूला सौम्य कन्कशन प्रकारची इजा आहे, किंवा मेंदूत रक्तस्राव आहे पण त्या रक्तस्रावामुळे असा काही दाब क्रिएट झालेला नाही की ज्याच्यामुळं मेंदूवर प्रेशर यावं किंवा रुग्णामध्ये काही डेफिसिट दिसाव्यात. तर अशा काही केसेसमध्ये आपण विना शस्त्रक्रिया मेंदूच्या दुखापती ह्या फक्त औषधांनी आणि ऑब्झर्वेशननी ट्रीट करतो. अशा प्रकरणामध्ये सतत ICU मध्ये न्यूरोलॉजिकल ऑब्झर्वेशन, वेदना कमी करणं, मेंदूला दुय्यम इजा टाळणं आणि आवश्यक असल्यास पुन्हा सिटी स्कॅन, MRI ही तपासण्या करणं. काही रुग्णांना केवळ निरीक्षणासाठी दाखल करावं लागतं. वैद्यकीय उपचारामध्ये रक्तदाब नियंत्रण, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आणि औषधाद्वारे मेंदूची सूज कमी करणं आणि फिट्स टाळणं तर हे अत्यंत आवश्यक ठरतं आणि हे केलं जातं. या सर्वांमुळे अनेक वेळा मेंदू हा स्वतःहून बरा होत असतो. मेंदूच्या इजेमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता कधी असते तर साधारणपणे ज्यावेळी न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसायला लागतात, रुग्णाची प्रकृती खालावते, तर अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया लागते. उदाहरणार्थ एक्स्ट्रा ड्युरल हेमॅटोमा किंवा सब ड्युरल हेमॅटोमा, म्हणजे मेंदूच्या वर जे कव्हर असतं त्याला ड्युरा मॅटर म्हणतात, त्याच्या बाहेर आणि कवटीच्या आतमध्ये असणारा रक्तस्राव म्हणजे एक्स्ट्रा ड्युरल हेमॅटोमा. त्याचबरोबर मेंदूचं कव्हर म्हणजे ड्युरा मॅटर आणि मेंदू ह्याच्या आतमध्ये असणारा जो रक्तस्राव आहे त्याला सब ड्युरल हेमरेज असं म्हणतात. बऱ्याच वेळा कवटीचे फ्रॅक्चर्स असे असतात की त्यातील तुकडे आतमध्ये मेंदूला किंवा मेंदूवरच्या कव्हरला दाबतात किंवा त्याच्यामध्ये घुसतात. तर अशा केसमध्ये सुद्धा शस्त्रक्रिया लागू शकते.
बऱ्याच वेळा मेंदूला फक्त सूज आलेली असते, पण ही सूज इतकी अनियंत्रित असते की औषधाने ते क्युअर करणं शक्य नाही. तर अशा वेळी सुद्धा काही वेळा डिकॉम्प्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी म्हणजे मेंदूची शस्त्रक्रिया ही करावी लागते. शस्त्रक्रियेचा उद्देश हा मेंदू दुरुस्त करणे नसतो. केवळ मेंदू भोवतालचा दाब कमी करणं किंवा साचलेलं रक्त काढून टाकणं किंवा कवटीचे जे काही तुकडे झाले असतील तर ते काढणं आणि पुढची हानी टाळणं हा असतो. अशामध्ये कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया केल्या जातात? तर सगळ्यात महत्वाची शस्त्रक्रिया म्हणजे क्रॅनिओटॉमी, ज्याच्यामध्ये कवटीचा काही भाग हा तात्पुरता काढून रक्ताची गाठ काढली जाते. काही केसेसमध्ये हा कवटीचा भाग हा आपल्या योग्य ठिकाणी म्हणजे पूर्ववत ठिकाणी पहिल्यासारखा लगेच ठेवत नाही. बऱ्याच वेळा तो पोटामध्ये ठेवला जातो किंवा रुग्णाच्या चॉईसनुसार डिस्कार्ड केला जातो. आणि भविष्यामध्ये ज्यावेळी रुग्ण पूर्ण रिकवर होतो, काही वेळा 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी, तर अशी कवटी जी आहे तर ती पूर्ववत जुन्या ऑपरेशनच्या जागी बसवली जाते. डिप्रेस स्कल फ्रॅक्चर म्हणजे अशा ठिकाणी जे काही कवटीचे तुकडे आत कवटीमध्ये घुसलेले असतील तर ते आपल्याला काढावे लागतात. त्याचबरोबर इंट्राक्रॅनियल प्रेशर मॉनिटर बसवणं म्हणजे मेंदूतील जी सूज आहे किंवा मेंदूतला जो रक्तस्राव आहे तर त्याच्यामुळं जर मेंदूतलं प्रेशर वाढत असेल तर ते प्रेशर मॉनिटर करण्यासाठी बऱ्याच वेळा इंट्राक्रॅनियल प्रेशर मॉनिटर बसवावे लागतात. कोणती शस्त्रक्रिया करायची हे त्या इजेच्या प्रकारावर आणि रुग्णाच्या कंडिशनवर अवलंबून असतं. आता अशा शस्त्रक्रियेमध्ये धोके काय असतात? तर ही शस्त्रक्रिया किचकट असते, ही कधी सोपी नसते. शस्त्रक्रिया करण्यामध्ये संसर्ग होणं, मेंदूत रक्तस्राव होणं किंवा रुग्णाला फिट्स येणं किंवा न्यूरोलॉजिकल डेफिसिट्स म्हणजे जसं की स्पीच, मेमरी, हातापायाची ताकद या गोष्टीवर परिणाम होणं असे धोके असतात. आता सर्जन शस्त्रक्रियेपूर्वी किंवा करत असताना अत्यंत सावध भूमिका घेत असतात. कधी कधी डॉक्टर हे शस्त्रक्रियेऐवजी निरीक्षणाचा सल्ला दिल्यास नातेवाईक अस्वस्थ होतात. उगीच कशाला दाखल करता असं पेशंटला म्हणतात. पण हे कधी कधी खूप आवश्यक असतं. वेळेचे महत्त्व. मेंदूच्या इजेमध्ये शस्त्रक्रिया किंवा कुठलेही उपचार करत असताना वेळेला खूप महत्त्व असतं. रुग्णाला योग्य वेळेमध्ये उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण रुग्ण वाचणार की नाही ह्या गोष्टी बऱ्याच वेळा ह्या वेळेवर अवलंबून असतात. म्हणूनच म्हणतो आपण की ज्यावेळी रुग्णाला गोल्डन आवरमध्ये हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तर अशा वेळी रुग्ण वाचण्याची शक्यता ही अधिक असते. बरं होणं आणि दीर्घकालीन परिणाम म्हणजे काय? डोक्याच्या इजेतून बरं होणं हे मेंदूच्या इजेच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. शस्त्रक्रिया जीव वाचवू शकते, पण आधी झालेली मेंदूची हानी ही लगेच उलटवू शकत नाही. शस्त्रक्रिया झाली असो वा नसो, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुनर्वसनासाठी आवश्यक असतात. तसेच रुग्णाला भक्कम मानसिक आधार हा देखील उपचारासोबत अतिशय गरजेचा असतो. तर थोडक्यात म्हणजे मेंदूवर शस्त्रक्रिया करायची का नाही, मेंदूला इजा झाली असेल तर शस्त्रक्रिया करायची का नाही हा डॉक्टर म्हणजेच न्यूरोसर्जन निर्णय घेतात. त्यावेळी रुग्णाची स्थिती, रुग्णाचा सिटी स्कॅनचा रिपोर्ट आणि रुग्णाचा औषधाला असणारा प्रतिसाद या 3 मुख्य गोष्टीवर ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण ज्यावेळी शस्त्रक्रियेचा डिसिजन होतो त्यावेळी नातेवाईक म्हणून डॉक्टरांना त्वरित रिस्पॉन्ड करणं हे अत्यंत आवश्यक असतं, कारण ही वेळ खूप महत्त्वाची असते. हा जर इम्पॉर्टंट कालावधी जर आपण दवडला तर रुग्णाला त्याच्या भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात.